आमच्या अंतर्यामी. हे सर्वसमर्थ दयाळू प्रेमळ पित्या, आम्ही खूप खूप तुझे आभार मानतो. तू आज आम्हाला पुन्हा एकदा दरवर्षाप्रमाणे ह्या नोविनेसाठी एकत्र केलं आहेस. आम्ही तुझे खूप ऋणी आहोत. आम्हाला एक वेगळा अनुभव तुझ्या ह्या हारेगावच्या मतमावलीच्या सोहळ्यानिमित्ताने येत असतो. आमचे आनंदाने सर्व आमचे हृदय भरून जातात. आणि म्हणून सर्व आमचे डॉमिनिक फादर, सर्व सिस्टर्स, सर्व फादर्स जे येणार आहेत त्या सर्वांच्या वतीने प्रभू आम्ही तुझे खूप आभार मानतो. आणि आज हा आमचा पहिला दिवस आहे. 9 शनिवारची आम्ही पवित्र मातेच्या मध्यस्थीने तुझ्याकडे प्रार्थना करणार आहोत. हा पहिला दिवस आम्ही खूप अंतःकरणापासून तुझ्याकडे प्रार्थना करतो. सर्व आमचे हे सोहळे व्यवस्थित पार पडू दे. आणि हा इतक्या दिवसाचा जो आमचा श्रद्धा आहे, जी आमची श्रद्धा आहे ती अधिक वाढू दे. प्रत्येक व्यक्ती इथे जो आलेला आहे पवित्र देव माते हे तुझ्या नावाने आलेला आहे. आणि तू म्हणाले आहे जे माझा सन्मान करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करील. सर्व आमच्या भाविकां बंधू भगिनींच्या इच्छा तू पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. दर्शन तू दे पापी आम्ही आई जवळी तू घे. उशीत घे आम्हा दर्शन तू दे पापी आम्ही आई जवळी तू घे. मरिया तू धन्य धन्य स्त्रियांमध्ये सदा राणीची राणी कुमारीची तू राणी. माझी आई स्वर्गीय राणी आलो चरणी तू स्वीकार विनती. माझी आई स्वर्गीय राणी आलो चरणी तू स्वीकार विनती. चरणी प्रेमळ माझी आई हृदयी घे विनंती करावी. येशू चरणी प्रेमळ माझी आई. मरिया तू धन्य धन्य स्त्रियांमध्ये सदा राणीची राणी कुमारीची तू राणी. माझी आई स्वर्गीय राणी आलो चरणी तू स्वीकार विनती. माझी आई स्वर्गीय राणी आलो
घे आम्हा दर्शन तू दे. करू नको पण कृपा करून ऐकानी खरे कर. आमेन. पवित्र मरीची विनंती. ईश्वरा आम्हावर दया कर. ईश्वरा आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. ख्रिस्ता आम्हावर दया कर. ईश्वरा आम्हावर दया कर. ईश्वरा आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आमच्या ऐक. हे ख्रिस्ता आमच्या ऐकून घे. देवा स्वर्गातील बापा आम्हावर दया कर. पुत्रा जगाच्या सोडविणाऱ्या आम्हावर दया कर. देवा पवित्र आत्म्या आम्हावर दया कर. हे पवित्र त्रैक्या एकच देवा आम्हावर दया कर. हे पवित्र मारिया आम्हासाठी विनंती हे कर. पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर. हे पवित्र कुमारी मध्ये कुमारी आम्हासाठी विनंती कर. हे ख्रिस्ताचे माते आम्हासाठी विनंती कर. हे ईश्वर कृपेचे माते आम्हासाठी विनंती कर. हे अतिशुद्ध माते आम्हासाठी विनंती कर. हे अतिविरक्त माते आम्हासाठी विनंती कर. हे निर्दोष माते आम्हासाठी विनंती कर. हे निष्कलंक माते आम्हासाठी विनंती कर. हे प्रियंकर माते आम्हासाठी विनंती कर. हे आश्चर्यकारक माते आम्हासाठी विनंती कर. हे चांगल्या मसलतीचे माते आम्हासाठी विनंती कर. हे उत्पन्न करत्याचे माते आम्हासाठी विनंती कर. हे तारणाऱ्याचे माते आम्हासाठी विनंती कर. हे अतिसमंजस कुमारी आम्हासाठी विनंती कर. आई जवळी तू घे मरिया तू धन्य धन्य स्त्रियामध्ये सदा. राणीची राणी कुमारीची तू राणी. माझी आई स्वर्गीय राणी आलो चरणी तू स्वीकार विनती. माझी आई स्वर्गीय राणी आलो चरणी तू स्वीकार विनती. अश्रूनी भरलेले लोचन माझे दुःखाने ग्रासलेले जीवन माझे. अश्रूनी भरलेले लोचन माझे दुःखाने ग्रासलेले जीवन माझे. हृदयी घे विनंती करावी येशू चरणी प्रेमळ माझी आई. हृदयी घे विनंती करावी येशू चरणी प्रेमळ माझी आई. मरिया तू धन्य धन्य स्त्रियामध्ये सदा. राणीची राणी कुमारीची तू राणी. माझी आई स्वर्गीय राणी आलो चरणी तू स्वीकार विनती. माझी आई स्वर्गीय राणी आलो चरणी तू स्वीकार विनती. प्रभू येशूने दैवी शक्तीद्वारे असंख्य आदरांना बरे केले आहे. म्हणून प्रभूकडे आपण आदरांसाठी प्रार्थना करूया. हे प्रभू व त्यांच्या विश्वासाने त्यांना अंतर्विश्वास ते प्राप्त करून दे. पवित्र आत्म्याच्या कृपेने हृदयांची पीडा दूर कर. आरोग्यदायी माते त्यांना आजारात सहनशक्ती दे. हे प्रभू तुला विनवितो की जे आजारी आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने बरे कर. त्यांच्या पापांची
तुझ्या विपुल दयेने तू त्यांना क्षमा कर. मनाची व देहाची सर्व दुःखे त्यांच्यापासून दूर कर. तुझ्या सामर्थ्याने त्यांना सबळ कर. तुझ्या शक्तीने त्यांचे संरक्षण कर व तुझ्या आशीर्वादाने त्यांचे जीवन सुखी कर. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. नमो. या पद्मारीच्या सन्मानार्थ भक्तीसाठी जमलेल्या सर्व भाविकांचे मतमावली भक्तिस्थानच्या वतीने हार्दिक स्वागत. आज पहिला शनिवार. या पहिल्या शनिवारचे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये 3 धर्मग्राम हजर आहेत. ज्ञानमाऊली चर्च नेवासा, होली स्पिरिट चर्च शेवगाव, भक्ती निवास चर्च पाथर्डी येथील रेव्हरेंड फादर सुभाष त्रिभुवन, रेव्हरेंड फादर भाऊसाहेब संसारे, रेव्हरेंड फादर दिलीप जाधव, रेव्हरेंड फादर अक्षय आढाव, रेव्हरेंड फादर राजेंद्र लोंढे हे हजर आहेत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत त्या 3ही धर्मग्रामातील सर्व सिस्टर्स या ठिकाणी हजर आहेत. एवढंच नव्हे तर भाविक मोठ्या संख्येने आज पवित्र मरिया मातेच्या दर्शनासाठी आलेले आहेत. आपणा सर्वांचे पुनश्च हार्दिक स्वागत. आजच्या ह्या पवित्र मिसाचं प्रमुख परोत्तर पुष्पण्यासाठी रेव्हरेंड फादर दिलीप जाधव यांना मी आमंत्रित करतो. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुमच्या आपण आज नोवेनाचा पहिला दिवस आहे आणि आज आपल्याला खूप सुंदर असा हेतू दिलेला आहे. पवित्र मारिया दयाळू कुमारी. आपण त्या हेतूकडे येऊया, पण तत्पूर्वी आजची जी वाचना आहे त्या वाचनाचा थोडासा सारांश ऐकूया. पहिल्या वाचनामध्ये आपल्याला काय सांगण्यात आलं? आपल्याला असं सांगण्यात आलं की ते आपल्या कुटुंबात घडत असतं. काय सांगण्यात आलं की अब्रामाचा मुलगा इसाक आणि त्याची बायको रेबेका आणि त्यांना 2 मुलं इसाक आणि याकोब. तर इसाकला इसाव आवडायचा, थोरला मुलगा, आणि रेबेका तिला धाकटा मुलगा याकोब आवडायचा. आणि इसाक अब्रामाचा पुत्र वयस्कर झाला आणि वयस्कर झाल्यानंतर त्याने इच्छा प्रकट केली की मला हरणाचं मांस खायचं
आणि त्याने आपल्या मोठ्या मुलाला सांगितलं की बाबा तू जा शिकार करून आण आणि मला ते मांस आणि चांगलं मिष्टान्न तयार करायला सांग. हे कोणी ऐकलं? रेबेकाने, इसाकच्या पत्नीने, जिला आपला लहान धाकटा मुलगा आवडत होता, याकोब. मग तिने काय केलं की इसाक हा शिकारीला गेल्यानंतर याकोबला आपल्या घरातील कपडे दुसरे कपडे घातले, त्याला असं भासवलं की जाऊन तू तुझ्या वडिलांना इसाकला सांग की मी इसाव आहे, मी तुझ्यासाठी हरणाचं मांस आणि हे जेवण घेऊन आलेलो आहे. आणि हे घेऊन आल्यानंतर काय झालं? मग इसाकने त्याला आशीर्वाद दिला आणि तो आशीर्वाद आपल्यापर्यंत आहे. मी आज हे का सांगितलं? कारण का की आपण जेव्हा आपल्या देवाचं नाव घेतो त्यावेळेस आपण म्हणतो अब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव, मोसेचा देव आणि हे सगळे देवांचे यांचे वंशावळीचे देव याच्यातून आपल्यापर्यंत मरिया आपल्याला काय सांगते की देवाची दया त्यांच्या त्या सर्वांच्या वंशाळीमधून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि देवाची दया पिढ्याने पिढ्या असणार आहे. सांगण्याचं तात्पर्य की त्यांच्या काळात ते कुटुंब तसंच होतं आपल्यासारखं. आपल्यामध्ये असतात कधी मध्ये नाही का थोडंसं मतभेद, मला हा मुलगा आवडतो, मला तो आवडत नाही, आईवडिलांमध्ये थोडंसं असतं. परंतु सगळ्यांना जी आवडणारी गोष्ट पाहिजे ती म्हणजे देवाची दया. देवाची दया आपल्यामध्ये असेल की आपल्याला हळूहळू सगळेच आवडायला लागेल आणि सगळंच आवडायला लागेल. म्हणून आपण पहिल्या वाचनातून काय शिकायचं की देवाची दया आपल्यामध्ये असायला हवी. दुसरं वाचन आपल्या शुभवर्तमानातून सुंदर येशू स्पष्टपणे सांगतो शिष्यांना की तुम्हाला उपवास करायची गरज नाही. आणि अगदी तर्कशुद्ध भाषेत तो कारण सांगतो. काय कारण देतो की जोपर्यंत वराड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करायची काही गरज नाही. परंतु हाच प्रश्न आपल्याला, वराड्यांबरोबर वर आहे, तुमच्या बरोबर माझ्या बरोबर परमेश्वर आहे, ख्रिस्त आहे, आपण कसेही असू द्या परमेश्वर आपल्या बरोबर आहे. फक्त प्रश्न आपल्याला विचारायचा की आम्ही या वराबरोबर आहे का? कारण बऱ्याच वेळा आपण वराबरोबर नाही. आपल्या आचरणाने नसणार, आपल्या शब्दाने नसणार, आपल्या विचाराने नसणार. आणि म्हणून आपल्याला आज विचारायचं की मला खरंच उपवास करायची गरज आहे. प्राचीन काळामध्ये आपल्याला 3 गोष्टी प्रामुख्याने सांगण्यात येतात. कोणत्या? प्रार्थना, उपवास आणि दान धर्म. प्रार्थना सगळ्यांना माहिती आहे, मी त्याच्यावर जास्त भाष्य करत नाही. उपवास कोणी करावा आणि कसं करावा? आपण सगळेजण उपवास करतो. काही जण तर 40 दिवस उपवास धरतात, काही जण बुधवार शुक्रवार असे उपवास धरतात. ख्रिस्त सभा आपल्याला आमंत्रण करते की आपण सर्वांनी उपवास धरावा. पण उपवास धरताना काय वर्ज्य करायचं, कसं जीवन जगायचं, त्यासाठी यशाया संदेष्टा त्याचा 58वा अध्याय आहे त्याचे वाचन झालं पाहिजे. कारण यशाया संदेष्टा काय म्हणतो की जो माणूस देवाच्या नावामध्ये उपवास करतो तो माणूस दुसऱ्यांना कधीच बेटीस धरणार नाही. तो माणूस दुसऱ्यांवरती कधीही अन्याय करणार नाही. तो माणूस सगळ्यांना बरोबर घेऊन जाईल. तो माणूस सगळ्यांना समजावून घेईल. आता आपल्याला आपणही उपवास करतो, प्रायश्चित काळातही करतो, पवित्र मारेचे 9 दिवसाच्या नोवेनाचे आणि आज बरेच जण उपवास धरलेले असते नोवेनाला या ठिकाणी येण्यासाठी. पण आज प्रश्न करायचा की
मी खरंच कुणावरती अन्याय केला का? कुणाला दुखावलं का माझ्या बोलण्यातून, माझ्या आचरणातून? मी कुणाशी कसं वागतो? आणि म्हणून प्रभू येशूला काय सांगायचं की तुम्ही तुमच्या आचरणाने, तुमच्या विचाराने, तुमच्या शब्दाने तुम्ही माझ्याबरोबर आहात का? देव तर आपल्याबरोबर कायम स्वरूपी आहे. आपण सगळे आणखी देवाबरोबर असतो. आणि म्हणून रजनीश ओशो त्यांनी खूप सुंदरपणे म्हटलेलं आहे. ते काय म्हणतात की जोपर्यंत पापाची क्षमा मिळते तोपर्यंत लोक पापांचा आणि क्षमेचा गैरफायदा घेतात. गैरफायदा कसा घेतात की आपण सातत्याने कोणती पाप करत येतो, तीच पाप पुन्हा पुन्हा आपण ती करत येत असतो. आणि म्हणून येशू सांगतो आज की तुम्हाला जर बदलायचं असेल तर नवीन कापडाचं ठिगळ आपण जुन्या कापडाला लावत नाही, किंवा नवीन द्राक्षरस जुन्या बुदल्यात टाकत नाही. कारण त्यांच्यामध्ये प्रतिक्रिया येते, त्याच्यामध्ये क्रिया निर्माण होते. आणि जुनं कापडाला जर ठिगळ लावलं आणि नवीन याचं तर ते जुनं कापड विर्ण झालेलं असतं, ते कधी पाठवून जातं. म्हणून त्याला काय सांगायचं की तुमचं जीवन बदला, परिवर्तन करा. त्याला आता आपल्यामध्ये 360 अंशाने परिवर्तन झालं पाहिजे, तरच त्या उपवासाला अर्थ आहे. जर उपवास तर मीही करेल, तुम्हीही करेल, आयुष्यभर उपाशी राहू, पण जर परिवर्तनच झालं नाही 360 अंशामध्ये, तर निदान 60 अंशामध्ये, 70 अंशामध्ये थोडं थोडं परिवर्तनाचं चक्र आपल्यामध्ये फिरायला पाहिजे. आणि म्हणून येशू सांगतो की जर जुन्या सवयीच घेऊन जर तुम्ही पुढे चाललात, आज इथे प्रायश्चित घ्यायचं, पापाची क्षमा मिळाली की 2 मिनिटांनी परत आपलं तेच गाणं सुरू करायचं, मग त्याला अर्थ नाही. म्हणून त्याने सांगितलं की नवीन जीवन जगायचं, नवीन परिवर्तन आपलं तसंच झालं पाहिजे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला जो तिसरा पर्याय दिलेला आहे आणि तो पर्याय आजच्या हेतूशी संलग्न आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे? दान धर्म करायला सांगितलेलं नाही का? इंग्लिशमध्ये त्याला आर्म्स गिव्हिंग म्हणतात. आर्म्स गिव्हिंग दान धर्म, पण त्याचा मतितार्थ खूप काय म्हणतात सखोल आहे, खूप सखोल आहे. जर त्या शब्दाला समजावून घेताना आपण जर पुढे गेलो, ग्रीक आणि लॅटिन भाषेत जर बघितलं तर त्या ठिकाणी सांगण्यात येतं की दान धर्म करणं म्हणजे दया दाखवणं. आणि त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. 2 प्रकार म्हणजे कसे की आपल्याला हे 2 शब्द समजावून घ्यावं लागणार. दानशूरपणा आणि दयाळूपणा. दयाळू आणि दानशूर कोण होऊ शकतं? सगळेच होऊ शकत नाही. जे लोक, जी व्यक्ती, जी माणसं जीवनामध्ये परोपकारी आहे, त्यांच्यावर झालेल्या उपकारांची त्यांना जाणीव आहे, ज्यांना माहिती आहे की माझ्यासाठी परमेश्वराने काहीतरी केलेलं आहे, मला जन्म दिलेला आहे, मला वाचवलेला आहे. ज्या व्यक्ती त्यांना माहिती आहे की ख्रिस्त सभेने आमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे, आम्हाला श्रद्धा दिलेली आहे, आम्हाला आत्मसन्मान दिलेला आहे, आम्हाला शिक्षण दिलेलं आहे, आम्हाला सांभाळलेलं आहे, या संस्थेने, या वसतिगृहाने, या शाळेने, ती व्यक्ती दानशूर बनू शकते. जे काही आपण स्वबळावर घेऊ शकतो, कमवू शकतो, त्याच्यातून आपल्याला दान करायचं म्हणजे त्याला दानशूरपणा आपण म्हणतो. पण त्यासाठी परोपकारी असणं अतिशय महत्त्वाचं. पण दयाळूपणा कोणता? की जे आपल्यामध्ये परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या जन्माच्या वेळेस ठासून भरलेलं आहे, आपल्यामध्ये आत्मसात आहे. म्हणजे दया दाखवणं, प्रेमाने बोलणं, हे आपण कुठे शिकलो का? हे आपल्यामध्ये आहे, फक्त त्याची उमज आपल्याला आली पाहिजे. समज म्हणणार नाही,
पण उमज आली पाहिजे. ते आपल्यामध्ये फुलासारखं उमगलं पाहिजे की नाही आमच्यामध्ये लोकांना दया करण्याची क्षमता आहे. आणि ती क्षमता जे देवाने तुम्हाला आणि मला मोफत दिलेलं आहे. शांतीने जीवन जगायचं, क्षमेने जीवन जगायचं, लोकांना दया दाखवायची, लोकांना सांभाळून घेण्याचं, ही आपल्याला परमेश्वराने ही मूल्य, हे सद्गुण आपल्यामध्ये ठासून भरलेले आहे. दुर्दैव आपलं की आपण जसं जसं वयाने वाढत जातो तसं तसं आपण ह्या सद्गुणांपासून फारकत घेत चाललेलो आहे. तुम्हाला वाटतं की तसं आपण जसं जसं मोठं होत चाललो, आपल्याला माहितीये की मोठं झालं की माणूस शहाणं बनतं, शहाणपण येतं. पण दुर्दैव असं की आपण या सद्गुणांपासून फारकत घेत चाललेलो आहे. आणि म्हणून जे परमेश्वराने आपल्याला भेट म्हणून दिलेले आहे, अनमोल भेट सद्गुण म्हणून दिलेले आहे, ती क्षमता आपल्यामध्ये आहे. त्याच्यातून आपण दयाळू व्हायचं असतं. दया देण्यासाठी आणि दया दाखवण्यासाठी आपल्याला काही पैसे मोजावे लागतात का? काही कष्ट घ्यावं लागतात का? नाही घ्यावं लागत. आपल्याला आपण कुठल्याही क्षणी कधीही कोणाला दया दाखवू शकतो, कुणालाही क्षमा करू शकतो. आणि म्हणून जे तुम्ही आणि मी कमवतो त्याच्यातून आपल्यामध्ये दानशूरपणा येतो. पण जे सद्गुण परमेश्वराने अगदी जन्माच्या वेळेस तुम्हाला आणि मला दिलेले आहे, त्यातून आपल्याला हे दाखवायचं आहे. आपल्याला कुठलंही त्याग करावा लागत नाही, फक्त आपल्यामध्ये नम्रता असेल. आणि म्हणून पवित्र मारिया ही दयाळू आहे का? कारण तिला त्याची उमज आलेली. समज म्हणण्यापेक्षा उमज, जसं फूल उमगतं नाही का, फूल उमलतं, तसं तिच्या जीवनातून हे उमलत आलं. आणि म्हणून पवित्र मर्यादा आपण दयाळू कुमारी म्हणतो. कारण का? ती परोपकारी होती. देवाची एवढी परोपकारी होती की आपण लूकच्या दुसऱ्या अध्यायामध्ये वाचतो, पहिल्या अध्यायामध्ये वाचतो. काय वाचतो? तिचं स्तोत्रगीत आहे. काय सांगते ती? माझा आत्मा उल्हासलेला आहे कारण परमेश्वराने मला उंच केलेला आहे. आणि मग तिकडे सांगत जाते त्याची दया पिढ्यानपिढ्या आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला काय करायचं आहे की ही जी दया आहे आपल्यामध्ये आहे, आपल्या प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे, फक्त आपल्याला ती सक्रिय करायची. आणि स्वतःला सांगायचं, हो माझ्या विरुद्ध कोणी चुकलं असेल किंवा मी कोणासाठी वाईट बोललो असेल, मी दया दाखवणार, मी क्षमा करणार. आणि त्यावेळेस आपणही दयाळू बनू शकतो. आपल्याला ही समज येत नाही. कोणती? आपण दरवर्षी नोवेना साजरा करतो, दरवर्षी आपण अनेक उत्सव साजरा करतो, परंतु तरी आपण देवालाच म्हणतो, देवा तू दयाळू हो. स्वतः मात्र कोणी दयाळू व्हायला तयार. पवित्र मर्या तू दयाळू हो, आम्ही असेच राहू नाही. आज आपली परिस्थिती वेगळी आहे. आज तुम्ही आणि मी दयाळू बनायला पाहिजे. आज जगाची गरज काय आहे, आज कुटुंबाची गरज काय आहे, त्या दृष्टिकोनातून आपल्याला बदल व्हायला, आपल्यामध्ये बदल हवा आहे. नाहीतर आपण म्हणणार देव दयाळू आहे, पवित्र मर्यादा बरोबर आहे, मग आपण ती नोवेना साजरी करतो, तिची भक्ती करतो, मग आपण तिचा एक गुण सुद्धा, एक सद्गुण सुद्धा आत्मसात करू शकत काय? करू शकतो. ती क्षमता आहे आपल्यात. फक्त तुम्ही आणि मी आज ना उद्या कुठेतरी दयाळू झालंच पाहिजे. आज जगाला त्याची गरज आहे. आणि म्हणून स्वर्गवासी परमगुरू फ्रान्सिस यांनी 2013 मध्ये कोणतं वर्ष जाहीर केलं होतं? दयेचं वर्ष. दयेचं वर्ष जाहीर करून लोकांना सांगितलं, लोकांनाच नव्हे, भक्तगणालाच नव्हे, तर ख्रिस्त सभेतील सर्वांना सांगितलं. जे कार्डिनल्स असतील, जे महागुरू असतील, सगळे धर्मगुरू, धर्मभगिनी, धर्मबंधू सगळ्यांना सांगितलं, दया हे दयेचं वर्ष आहे. या दयेच्या वर्षामध्ये काय करायला हवं होतं? जसं आपण म्हणतो इंग्लिशमध्ये म्हण आहे, पुट युअर हाऊस इन ऑर्डर.
आपल्या घरामध्ये आपण व्यवस्थितपणा आणला की दुसऱ्याच्या घरामध्ये व्यवस्थितपणा येतो. आणि म्हणून त्यांनी आपल्याला हे दयेचं वर्ष दिलं होतं यासाठी की प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये सुव्यवस्थितपणा आणावा, आपल्या जीवनात एक ऑर्डर यावी, आपल्या जीवनात जीवनक्रम बदलावा. चांगला झाला की निश्चितपणे आपण स्वतः दयाळू बनवू शकतो. आणि येशू ख्रिस्ताने काल ज्यांनी शुभवर्तमान ऐकले असेल, कालचं शुभवर्तमान, त्यामध्ये त्याच्या मत्तईच्या 9व्या अध्यायामध्ये येशूने स्पष्ट सांगितलं. काय सांगितलं? की मला तुमचे समर्पण किंवा हे नको, मला पाहिजे फक्त तुमची दया. मला तुमचे यज्ञबळी काही नको, त्याची गरज नाही मला. मला फक्त तुमची दया आणि दया हवी आहे. एक का? जर आपण आपल्या जुन्या कराराचा इतिहास घेतला आपल्या ख्रिस्त सभेचा, की जेव्हा इस्रायली लोकांना देवाने निवडलं त्याची प्रजा म्हणून, आणि जेव्हा लोकांना समजलं की आम्ही देवाची प्रजा आहोत, मग काय होतं लोकांमध्ये? मग देव आमचा आहे, देवाने फक्त आमच्यावरच दया दाखवावी, देवाने दुसऱ्यांना दया दाखवू नये, आम्ही सांगत त्याच्यावर देवाने सूट घ्यावा, असे आपल्यामध्ये निर्माण होतं. देव सर्वांचा आहे. आणि असंच त्या जुन्या लोकांना, यहुदी लोकांना वाटत होतं, परोशी लोकांना वाटत होतं, देवाने कोणालाच दया दाखवू नये, फक्त आम्ही निवडलेल्या लोकांनाच दया दाखवावी. तसे आपल्यामध्ये विचार येतात का? कधी कधी येतात. फादर, आम्ही चर्च सभासद आहोत, फक्त आम्हालाच हे भेटलं पाहिजे सुविधा, आम्हालाच हे भेटलं पाहिजे. नाही, चर्च सर्वांसाठी आहे. प्राधान्य तुम्हाला दिलंच आहे, पण चर्च सर्वांसाठी आहे. देवाची दया सर्वांसाठी आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आपण जेव्हा जेव्हा अशा नोवेनामध्ये भाग घेतो किंवा आपले धार्मिक उत्सव आपण साजरे करतो, त्यावेळेस खरोखर देवाचा एक सद्गुण आपल्यामध्ये आला पाहिजे. नाहीतर आपण असंच राहू आणि देवाला सातत्यानं सांगू, पवित्र मरेला सांगू, बाई तूच आमची कैवारी हो, आम्ही कोणाची कैवारी होणार नाही. आम्ही असंच राहू, आयुष्यभर असंच राहू. हेनरी टोड म्हणून एक व्यवस्थापन शास्त्राचे व्यक्ती आहे, तुम्ही ऐकलं असेल ती गोष्ट. ते व्यवस्थापन शास्त्राचा विद्यार्थ्यांना तास देत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना एक प्रश्न केला की विद्यार्थ्यांनो, जगामध्ये सगळ्यात श्रीमंत जागा कोणती आहे? आणि काही मुलांनी सांगितलं की सौदी अरेबिया, आखाती देश, भारत देश, अशा अनेक देशांची नावं सांगितली. पण हेनरी टोड यांनी सांगितलं सगळ्यात श्रीमंत जागा म्हणजे स्मशानभूमी. कारण स्मशानभूमीमध्ये आपण असं जातो की देवाने जे काही आपल्याला दिलेलं आहे मोफत, दया दाखवणं, क्षमा करणं, प्रेम करणं, समजावून घेणं, याचा आपण वापरच करत जशाच्या तसंच ठेवून तसंच बरोबर ठेवून जातो. आणि म्हणून आपल्याला देवासारखं बनायचं आहे. देव बनायचं नाही, देव बनायचं नाही, देवासारखं बनायचं. मरीच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया की आज जगाला प्रेमाची गरज आहे, जगाला शांततेची गरज आहे. आणि ती शांतता, ते प्रेम, ती दया, ती क्षमा माझ्या जीवनातून लोकांपर्यंत पोहोचवावी. मी क्षमाशील बनावं, मी दयाळू बनावं, अशी आपण परमेश्वराकडे पवित्र मरेच्या मध्यस्थीने प्रार्थना करू. पिता, पवित्र आहे, सर्व पावित्र्याचा उगम आहे. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे
हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत करण्याचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकणाच्या भोजनास पूर्णत आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. उदरात वाहिला ती कुमारी मारिया धन्य हो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मारियाच्या स्वागतार्थ आम्ही हे पवित्र साक्रमेंट आनंदाने साजरे करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व तिचे प्रेम तुझ्या तारकार्यात अधिक विश्वासपणे सहभागी होण्याकरता आम्हाला स्फूर्तिदायक करू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा आम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला एकमेकावर प्रेम करण्यास, एकमेकाला क्षमा करण्यास पाठवण्यात येत आहे. मरिया, तू धन्य धन्य स्त्रियांमध्ये सदा, राणीची राणी, कुमारीची तू राणी. मरिया, तू धन्य धन्य स्त्रियांमध्ये सदा, राणीची राणी, कुमारीची तू राणी. माझी आई स्वर्गीय राणी, आलो चरणी तू स्वीकार विनती. माझी आई स्वर्गीय राणी, आलो चरणी तू स्वीकार विनती. मरिया, तू धन्य धन्य स्त्रियांमध्ये सदा, राणीची राणी, कुमारीची तू राणी. दीन दुखी व्याकुळ आम्ही, सांत्वन कर तू